नमस्कार. सोलापूरचा पुणेरी तडका चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण थंडी स्पेशल असेल थंडीचे लाडू म्हणजेच डिंकाचे लाडू अगदी पौष्टिक आरोग्यवर्धक असे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत. हे लाडू आपण अगदी सोप्या पद्धतीने म्हणजेच गुळाचा पाक न करता, गव्हाचं पीठही न वापरता किंवा बेसनही न वापरता अगदी मऊसूद असे शेवटच्या लाडवापर्यंत मऊ राहणारे असे लाडू बनवणार आहोत. वयाच्या 30 नंतर महिलांचे जे हाडांची झीज होते, डिलिव्हरीनंतर जे कंबरदुखी, सांधेदुखी असे आजार जडतात, या सर्व आजारांवर किंवा थंडीमध्ये होणाऱ्या सर्दी, खोकला या आजारांवर एक अगदी रामबाण आणि एकदम सोपा असा हा उपाय म्हणजे हे थंडीचे लाडू. आणि आपण एका सोप्या पद्धतीने बनवत आहोत. आणि मी या व्हिडिओमध्ये 1 किलो लाडवाचं जे साहित्य आहे त्याचं अचूक प्रमाण सांगितलेलं आहे. या प्रमाणात तुम्ही जर लाडू बनवले तर तुमचे लाडू अगदी मऊ आणि खुसखुशीत होतील. पाक घट्ट झाला, लाडू कडक झाले, लाडू टाळ्याला चिकटतो, हे सर्व प्रॉब्लेम्स अजिबात येणार नाहीत तर तुम्ही या पद्धतीने लाडू बनवले तर. चला तर हे थंडीचे लाडू कसे बनवायचे ते पटकन पाहूयात. हे पौष्टिक हेल्दी असे लाडू बनवण्यासाठी इथे मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. वजनी प्रमाण 200 ग्राम आहे. आणि आपण जर वाटीचं प्रमाण घेतलं तर मी या ठिकाणी या वाटीने 2 वाटी हे खीस घेतलेला आहे. अगदी पांढरं शुभ्र ताजं असं खोबरं घेतलेलं आहे. दुकानातून आणताना काय करायचं, त्याचे 2 काप करूनच मग ते आपण चेक करून मगच ते घ्यायचं आहे. इथे मी या वाटीने 2 वाटी घेतलेला आहे. अगदी वाटी दाबून वाटीत भरून मग हे घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे 1 वाटी आणि वजनी प्रमाण 100 ते 150 या पद्धतीनं इथे ही काळ्या खारीकची पूड घेतलेली आहे. असे मी काळे खारीक आणले होते वाळलेले आणि त्याचं बिया काढून तुकडे करून गिरणीमध्ये दळून आणलेले आहेत. तुम्ही बाजारात जी रेडीमेड खारीक पावडर मिळते तीही वापरू शकता, पण ती जरा घेताना आणल्यानंतर त्याच्यामध्ये खडे वगैरे आहेत का ते चेक करा आणि त्यानंतरच वापरा. मी हे गिरणीत दळून आणलेल्या खारक्याची पावडर वापरलेली आहे 100 ग्रॅम. तुम्ही 150 ग्रॅम पण वापरू शकता, म्हणजे 1.5 वाटी. 2 वाटी खोबऱ्याला 1 वाटी किंवा 1.5 वाटी. तुम्ही इथे लाल खारकाची पावडर ही वापरू शकता, पण काळ्या खारकाची पावडर ही जास्त औषधी असते, पौष्टिक असते, म्हणून शक्यतो काळी पावडरच वापरा. त्यानंतर आपण इथे 2 वाटी खोबरे म्हणजे 200 ग्रॅम खोबऱ्यासाठी 100 ग्रॅम गूळ वापरला आहे. 100 ग्रॅम गूळ म्हणजेच 1 वाटी गूळ आपण वापरलेला आहे. आपण बिना पाकाचे लाडू बनवणार आहेत, म्हणजे गुळाचा पाक करणार नाही. यासाठी तुम्ही नैसर्गिक सेंद्रिय गुळच वापरा, जो मऊ असतो आणि चाकूने सहज चिरला जातो. त्यामुळे आपले लाडू मऊ होतात आणि लाडू वळताना अजिबात कोरडे होत नाहीत. यासाठी नैसर्गिक सेंद्रिय गुळ वापरायचा आहे 100 ग्रॅम ते 150 ग्रॅम. त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्समध्ये मी 100 ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि 100 ग्रॅम अक्रोड, 100 ग्रॅम बदाम. आता हे सगळं 1 वाटी आहे, म्हणजे 2 वाटी खोबऱ्याला 1 वाटी. यानंतर मी इथे 200 ग्रॅम खोबऱ्यासाठी 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे, म्हणजेच वाटीचं प्रमाण अर्धी वाटी या पद्धतीने हे पहा. त्यानंतर आपण इथे 25 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत, म्हणजेच पाव वाटी. आणि 25 ग्रॅम खसखस घेतलेली आहे. तीळ हे उष्ण असतात आणि थंडीच्या दिवसात आपल्या शरीरासाठी अतिशय उत्तम असतात. हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय उत्तम असतात. वंगणचं काम करतात आपल्या जॉईंटसाठी. इथे मी 2 चमचे म्हणजेच आपण जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने हळीव घेतलेले आहेत. हे हळीव डिलिव्हरीनंतर आपण याची खीर वगैरे करून खातो. अतिशय कमरेच्या हाडांच्या कॅल्शियमसाठी आपल्याला या हळीवचा अतिशय उपयोग होतो स्त्रियांसाठी. आणि 30 नंतर तर अशा पद्धतीचा हळीवचे लाडू किंवा खीर वगैरे खाणं अतिउत्तम. त्यानंतर मी इथे 2 चमचे मेथ्या घेतलेल्या आहेत. या सुद्धा हाडांच्या वाढीसाठी, सांधेदुखीसाठी, त्याचबरोबर आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात. त्या 2 चमचे घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी 1 चमचा सुंठ पूड घेतलेली आहे, सर्दी खोकला यासाठी थंडीमध्ये होऊ नये म्हणून. आणि स्वादासाठी मी इथे 1 चमचा वेलची पूड घेतली. आता या सर्व प्रमाणासाठी म्हणजे 200 ग्रॅम खोबऱ्यासाठी मी ते 200 ग्रॅम तूप, साजूक तूप घेतलेलं आहे. आता हे आपण पूर्णपणे वापरणार नाही आहे, लागेल तसं वापरणार आहोत. वजनी प्रमाण 200 ग्रॅम आणि वाटीचं प्रमाण हे 2 वाट्या. आता या पौष्टिक लाडूचं जे साहित्य आहे त्याचं प्रमाण अगदी सोपं आहे लक्षात राहण्यासाठी. हे पहा, जितके वाटी तुम्ही
किसलेलं खोबरं घेणार आहे, त्याच्या निम्मा गूळ घ्यायचा आहे, ड्रायफ्रूट्स निम्मे घ्यायचे आहेत, त्याच्या निम्मे ड्रायफ्रूटच्या निम्मे आपण हे घेतलेलं आहेत, डिंक घेतलेला आहे, डिंकाच्या निम्मे आपण तीळ आणि खसखस घेतलेली आहे आणि हळीव आणि मेथ्या तर 2-2 चमचे. हे प्रमाण अगदी सोपं आहे. या ठिकाणी तुम्ही जे खारीक पावडर वापरणार आहे ती सुद्धा निम्मी किंवा 150 ग्राम म्हणजेच 1.5 वाटी वापरायचे. हे अगदी सोपं असं प्रमाण आहे आणि या प्रमाणात आपण हे योग्य प्रमाण घेतलं तर बरोबर 1 किलोचे आपले लाडू होतात. एकदम व्यवस्थित आणि न्यूट्रिशियस, पौष्टिक, हेल्दी, हाडांच्या मजबूतीसाठी, स्त्रियांच्या तिशीनंतरच्या ज्या समस्या असतात, कंबरदुखी किंवा सांधेदुखी, केस गळती, यावर अतिशय रामबाण असे हे लाडू आहेत. रोज एक लाडू खाल्ला तर हे जे काही आजार आहेत ते लवकर बरं होतील. तर आता आपण हा लाडू कसा बनवायचा ते पाहूयात. साहित्यातील कोरडे जिन्नस आधी आपण कोरडे भाजून घेणार आहोत आणि जे तुपात भाजायचे आहेत ते नंतर भाजणार आहोत. गॅसवर मी जाड बुडाची कढई ठेवली आहे. केव्हाही हे लाडूचे पदार्थ भाजताना जाड बुडाची कढई घ्यायची आणि थोडीशी खोलगट घ्यायची, म्हणजे ते आपला जिन्नस जास्त तेलामध्ये भाजला जाईल. तर इथे मी प्रथम कोरडे जिन्नस भाजून घेते. तर आपण आता इथे मध्यम आचेवर हे खोबऱ्याचं किस जे आहे ते हलकंसं लालसर होईल इतकं भाजून घ्यायचं आहे. जवळजवळ 1 ते 2 मिनटं लागतो याला भाजायला. खोबरं हलकंसं लालसर भाजलं गेले. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. यानंतर आपण आता तीळ भाजून घेणार आहोत. हे गावरान तीळ आहेत. गावरान या शब्दातच त्याचे औषधी प्रमाण लक्षात येतं, त्यामुळे मी हे गावरान तीळ घेतलेले आहेत. आता तेही मंद आचेवर 1 ते 2 मिनटं भाजून घ्यायचे आहेत, छान लालसर होईपर्यंत. तीळसुद्धा आपले भाजून झालेले आहेत, तेही बाजूला काढूयात. आणि आता आपण याच्यामध्ये खसखस भाजून घ्यायची आहे. ही सुद्धा लवकर भाजली जाते, 1 ते 2 मिनटामध्ये थोडीशी लालसर भाजायची आहे. हे सर्व जिन्नस आपण मंद गॅसवर भाजायचे आहेत. खसखस भाजून झाली आहे, तीही बाजूला काढते. आणि आता मेथ्याही भाजून घेते. मेथ्या आपल्या कंबरदुखीसाठी, हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय उत्तम आहेत. 2 चमचे वापरायचे आहेत, फार जास्त प्रमाण घ्यायचं नाही, नाहीतर लाडू कडवट होतील. मेथ्याही भाजून झाल्या, त्याही बाजूला ठेवूयात. आणि आता याच्यामध्ये शेवटचा जिन्नस म्हणजे हळीव भाजून घ्यायचा आहे. अगदी अर्धा ते 1 मिनटं आपण हा हळीव भाजायचा आहे. फार लालसर केला जायचा नाही, त्यामुळे काय होईल, त्याची चव कडवट होईल. त्यामुळं 1 मिनटच आपण हा भाजून घ्यायचा आहे, तोही पूर्णपणे मंद गॅसवर. तोही भाजून झाला, आपण हा काढून ठेवूयात आता. यानंतर कढईत आपण 4 मोठे चमचे तूप घालायचं आहे आणि सर्व ड्रायफ्रूट्स एक एक करून मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत, खरपूसाचे छान. प्रथम बदाम भाजून घेऊयात. अगदी मीडियम फ्लेमवर आपण हे खरपूस असे 1 ते 2 मिनटं भाजायचे आहेत. बदाम ही छान खरपूस भाजले गेले, त्यात आपण बाजूला ठेवूयात. आणि यानंतर आपण याच्यामध्ये त्याच तुपामध्ये काजू भाजून घेऊयात. जे 100 ग्राम आपण घेतलेले आहेत तेही पटकन भाजले जातात. काजू लालसर भाजून झालेत, ते काढून आपण थंड करूयात. आणि पुढचा जिन्नस म्हणजे अक्रोड भाजून घेऊयात. बदाम, अक्रोड हे स्मृतिवर्धक, बुद्धिवर्धक आहेत आणि या ड्रायफ्रूट्समधील जे तेल आहे ते या थंडीच्या दिवसात आपल्या हाडांच्या, सांध्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहेत, म्हणून आपण हे ड्रायफ्रूट्स घालतोय. यानंतर आपण डिंक तळून घेणार आहोत. डिंक तळण्यासाठी तूप चांगलं कडक गरम करायचं आणि मीडियम फ्लेमवर डिंक तळायचा आहे. अगदी पांढरा शुभ्र ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि हाताने तोडता येईल इतका तो भाजला गेला पाहिजे. आणि या पद्धतीने हात तळून घ्यायचा आहे. तुम्ही पहा, एकदम असा हाताने तोडला जातोय, पावडर होतीये त्याची. डिंक तळून राहिलेल्या तुपातच आपण ही खारीक पावडर ही थोडीशी गरम करून घेणार आहोत. एकदम लो फ्लेमवर 1 मिनटं आपण ही भाजून घ्यायची आहे. खारीक भाजून झाली. आता आपण सर्व जिन्नस थंड करून घेऊयात. आता प्रथम आपण सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये भरड करून घ्यायची आहे. यासाठी मिक्सरचा बटन उलट्या बाजूने फिरवायचं, म्हणजे त्याची भरड होईल. आपण सर्व जिन्नस एकत्र मिक्सरला काढणार नाही आहे, तर प्रथम ड्रायफ्रूट्स काढायचे आहेत. हे पहा, प्रथम अशी जाडसर अशी भरड केली आणि यातला आता मी 1-2 चमचे ही भरड बाजूला ठेवते. आपण जेव्हा लाडू वळू त्यावेळेस आपण हे त्याच्यामध्ये मिक्स करायचे, म्हणजे त्याचा क्रंचीनेस आपल्या लाडवामध्ये छान येईल. यानंतर सर्व ड्रायफ्रूट्सची भरड पूर्णपणे बारीक पावडर करून घेतलेली आहे मी, या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय. आता आपण ही बाजूला काढून ठेवूयात. आणि हे जे आपण सुके जिन्नस भाजून घेतले होते, जसे की खोबरं, खसखस, तीळ, मेथ्या, हळीव, हे सर्व मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे. हा गूळ आपण आता सर्व मिक्सरमध्ये छान मिक्स करून घेऊयात. यामध्ये मी जे आपण
2 चमचे सुंठ पावडर घेतली होती आणि 1 चमचा वेलची पूड घेतली, तीही घातलेली आहे. त्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. त्यानंतर आपण आता याच्यामध्ये तळलेले डिंक घालायचं आहे आणि या कोरड्या जिन्नस जे आहे त्याची आता आपण बारीक पूड करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, ड्रायफ्रूट्स आणि हे जे कोरडे जिन्नस आहेत, खोबरं वगैरे, ते एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे नाही. प्रथम ड्रायफ्रूट्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे ड्राय जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत. आता मी ड्राय जिन्नसची पूड करून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण ही ड्रायफ्रूटची पूड घालायची आहे आणि त्यानंतर आपण जी भाजलेले खारीक पावडर आहे तीही घालायची आहे. यानंतर हाताने सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. हे मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा आपण मिक्सरमध्ये हे बारीक फिरवून घ्यायचे आहेत. यामुळे काय होईल, ड्रायफ्रूट्समध्ये आणि खोबऱ्यातील तेल बाहेर येऊन आपल्याला ज्या पद्धतीने मिक्सर हवे लाडू वळण्यासाठी त्या पद्धतीने हे असं मिक्सर तयार होईल. त्यामुळे आपल्याला पाकाची अजिबात गरज पडणार नाही. तुम्ही पाहू शकताय, मी जेव्हा हे तिसऱ्यांदा मिक्सरला काढलेलं आहे त्यानंतर अगदी व्यवस्थित असा त्याचा गोळा होतोय आणि आपल्याला तूप ही अगदी कमी लागलेलं आहे. 200 ग्रॅम आपण तूप घेतलं होतं, त्यातलं मी 100 ते 125 ग्रॅमच तूप वापरलेलं आहे. बाकीचं तूप तसंच आहे. आणि या ठिकाणी जे आपण बिना पाकाचे, गुळाचा पाक न करता थंडीच्या लाडूचे हे जे मिश्रण बनवलं आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. एकदम सहज आपण मऊसूद असे लाडू वळू शकतोय. कडक अजिबात होत नाहीत असे लाडू. यात आता आपण जी बाजूला 2 चमचे भरड काढून ठेवली होती ड्रायफ्रूटची ती घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून लाडू वळून घ्यायचे आहेत. ही साधी आणि सोपी पद्धत वापरून तुम्ही हे जे डिंकाचे लाडू बनवले तर लाडू अगदी मऊसूद आणि शेवटच्या लाडवापर्यंत मऊ राहतील, अजिबात कडक होणार नाहीत. आणि या पद्धतीने बनवलेल्या लाडूमध्ये जो आपण डिंक घातला तोही टाळूला अजिबात चिकटणार नाही, मेथीचा कडवटपणा राहणार नाही. अशा पद्धतीने आपण हा लाडू बनवला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा त्याचा मिश्रण झालेला आहे आणि लाडूही छान वळले जात आहेत. पहा, आता मी याच्यावर थोडंसं पिस्त्याचे काप लावून घेते म्हणजे लाडू आणखीनच आकर्षक होतील. पहा, या पद्धतीने एकदम मस्त असा मऊ गोल गरगरीत लाडू तयार झालेला आहे. अशा पद्धतीचा थंडीमध्ये असा लाडू तुम्ही रोज एक खाल्ला तर थंडीत होणारे सर्दी, खोकला असे आजार, सांधेदुखी, कंबरदुखी ह्या सर्व आजार आपोआप नाहीसे होतील या लाडवामुळे, यातील पोषक तत्वांमुळे. तर या पद्धतीने या हिवाळ्यात तुम्ही हे लाडू नक्की करून पहा. घरातील सर्वांना नक्कीच आवडतील. लहान मुलेही आवडीने खातील आणि त्यामुळे घरातील सर्वांचं आरोग्यही छान राहील, हेल्दी राहील. 1 किलो लाडवासाठी हे जे मी प्रमाण सांगितले ते एकदम परफेक्ट आणि अचूक आहे. आपण जे प्रमाण घेतले त्यामध्ये बरोबर 1 किलो लाडू होतात आणि हे 1 किलो लाडू म्हणजेच जर तुम्ही मी थोडेसे मोठ्या आकाराचे केलेले आहेत, हे 20 लाडू झालेले आहेत. तुम्ही जर मध्यम आकाराचे बनवले तर 25 ते 30 लाडू होतात. आता मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते. पहा, एकदम मऊसूद झालेला आहे, कडक अजिबात झालेलं नाही. आपलं तुपाचं प्रमाणही योग्य झालेलं आहे. पहा, आतूनसुद्धा एकदम मऊसूद झालेला आहे, पाहू शकताय. अशा पद्धतीने या सोप्या पद्धतीने बनवलेले लाडू महिना 1.5 महिने सहज टिकतात. तर या हिवाळ्यात अशा पद्धतीने तुम्ही हे लाडू जरूर करून पहा. तुम्ही दुसरी कुठलीही पद्धत वापरणार नाही याची मला खात्री आहे. तर या पद्धतीने बनवलेले लाडू तुम्हाला आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.